नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपवन संरक्षक मेवासी वन विभाग तळोदा यांना जय आदिवासी ब्रिगेड या सामाजिक संघटनेनं तसेच विविध संघटनेने निवेदन दिलं। परंतु वन विभागानं नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोणतीही कारवाई न केल्यामुळे थेट उपवन संरक्षक मेवासी तळोदा कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आलाय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून नरभक्षक बिबट्यानं निष्पाप नागरिकांना, लहान मुलांचे, पाळीव प्राण्यांचे जीव घेतलेत। तळोदा तालुक्यामध्ये बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढलाय। महिनाभरामध्ये तळोदा तालुक्यामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये 4 मृत्यू झालाय। जिल्ह्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, त्यासोबत वन विभागानं योग्य त्या उपाययोजना करून बिबट्यांना मूळ अधिवासात परत पाठवण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करावा। तसेच बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या परिवारांना लगेच आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी तळोदा येथे सामाजिक संघटनांनी वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता। वन विभागाच्या वतीनं बिबट्यांचा बंदोबस्तासंदर्भात योग्य उपाययोजना लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा विविध सामाजिक संघटनांनी दिलाय। जय आदिवासी ब्रिगेड या सामाजिक संघटनेने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी नंदुरबार, आमदार राजेश दादा गावित, तळोदा तहसीलदार यांना निवेदन दिले। सदर निवेदनावर जय आदिवासी ब्रिगेड सामाजिक संघटनेचे विनोद भाऊ माळी, प्रेम पाडवी, कालूसिंग दादा पाडवी, चेतन शर्मा, अक्षय धाणका, दीपक पाडवी, नामदेव पाडवी, संदीप पाडवी, रोहित साळुंके, विशाल धाणका, किरण भाऊ पाडवी, राहुल पाडवी यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज आहिरे, नंदुरबार, तळोदा।